श्री स्वामी समर्थ की जय। नमस्कार मित्रांनो, आजपासून फक्त 4 दिवसांनी येतो एक महापवित्र दिवस। 20 मार्च 2026 श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन। हा दिवस म्हणजे साक्षात दत्तावताराचे या भूमीवर अवतरण। या 7 दिवसांत जर तुम्ही या गोष्टी केल्या तर स्वामी तुमच्या घरात, मनात आणि जीवनात नक्कीच येतात। शेवटपर्यंत ऐका, कारण 7वी सेवा सर्वात शक्तिशाली आहे। मित्रांनो, प्रकट दिन म्हणजे स्वामी समर्थांचा जन्मदिवस नाही, तर तो दिवस आहे जेव्हा स्वामी या जगात प्रकट झाले। एका लाकूडतोड्याच्या कुऱ्हाडीचा घाव एका वृक्षाला बसला आणि त्या वृक्षातून बाहेर आले एक तेजस्वी, उंच, दीर्घबाहू महापुरुष। हेच होते आपले श्री स्वामी समर्थ महाराज। ते दत्तात्रेयांचे तृतीय अवतार मानले जातात। त्यांनी अक्कलकोटात सुमारे 22 वर्षे वास्तव्य केले आणि 1878 साली महासमाधी घेतली। यावर्षी 20 मार्च 2026 शुक्रवारी हा पवित्र प्रकट दिन येतो आहे। शुक्रवार लक्ष्मीचा वार आणि त्यावर स्वामींचा प्रकट दिन, हे योग किती दुर्मिळ आहे। स्वामींनी स्वतः सांगितले होते, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। त्यांनी वचन दिले होते की मी नेहमी सर्व ठिकाणी असेन आणि भक्तांच्या प्रत्येक हाकेला प्रतिसाद देईन। मित्रांनो, प्रकट दिनाला स्वामी आपल्या भक्तांच्या अधिक जवळ असतात। या दिवशी केलेली प्रत्येक प्रार्थना, प्रत्येक नामजप स्वामींपर्यंत सरळ पोहोचतो। म्हणूनच आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण मी तुम्हाला सांगणार आहे 7 दिवसांची सेवा जी तुमचे जीवन बदलेल। आता मी सांगतो 7 दिवस, 7 सेवा। पहिली सेवा, नामजप। रोज सकाळी उठल्यावर फक्त 108 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। माळ नसेल तर बोटांवर मोजा, स्वामी भाव पाहतात, साधन नाही। दुसरी सेवा, दिवा। संध्याकाळी स्वामींच्या फोटोसमोर एक तुपाचा दिवा लावा। डोळे मिटून फक्त म्हणा, स्वामी, माझ्या घरात तुमचा प्रकाश येऊ दे। बस, यापेक्षा वेगळे काही नको। तिसरी सेवा, पारायण। स्वामी समर्थ चरित्र सारामृत किंवा गुरुचरित्राचे पारायण या दिवशी अत्यंत फलदायी असते। वेळ नसेल तर फक्त एक अध्याय वाचा, स्वामी तुमची भक्ती जाणतात। चौथी सेवा, अन्नदान। एखाद्या गरजू व्यक्तीला, भिकाऱ्याला किंवा कुत्र्यालाही अन्न द्या। स्वामी म्हणायचे, प्रत्येकात मीच आहे, त्यामुळे कोणालाही दिलेले अन्न स्वामींनाच मिळते। पाचवी सेवा, आरती। सकाळी किंवा संध्याकाळी स्वामींची आरती म्हणा, जयदेव जयदेव, जय श्री स्वामी समर्था। आमच्या चॅनलवर आरती आहे, तीच लावा, त्यांच्यासमोर उभे राहा। सबस्क्राइब करायला विसरू नका, आरती रोज मिळेल। 6वी सेवा, उपवास। शक्य असेल तर प्रकट दिनी एकवेळ जेवण करा, नाही जमले तर फळं खा। शरीराने नाही, मनाने उपवास करा, म्हणजे त्या दिवशी वाईट विचार, वाईट बोलणे बंद। आता 7वी सेवा, सर्वात शक्तिशाली। ही सेवा सांगायला मी थांबलो होतो, कारण ही सर्वात सोपी पण सर्वात मोठी सेवा आहे। हे व्हिडिओ तुमच्या आई, बहीण, मैत्रिणींना नक्की शेअर करा। स्वामींची भक्ती पसरवणे हीच सर्वात मोठी सेवा। जेवढ्या जणांपर्यंत स्वामींचे नाव पोहोचेल, तेवढी पुण्याई तुम्हाला मिळेल। स्वामी स्वतः तुमच्यावर प्रसन्न होतील। आता मी तुम्हाला एक सत्य घटना सांगतो। पुण्याजवळ राहणाऱ्या एका आईला खूप काळजी होती। तिचा मुलगा नोकरी नसल्याने निराश झाला होता। त्या आईने प्रकट दिनाला फक्त एक दिवा लावला आणि मनात म्हणाली, स्वामी, माझ्या मुलाला सांभाळा। त्याच आठवड्यात त्या मुलाला कॉल आला नोकरीसाठी। मित्रांनो, स्वामी चमत्कार करतात, पण त्यासाठी फक्त एक शुद्ध मन लागते, बाकी काही नाही। तर मित्रांनो, या 20 मार्च 2026 ला स्वामींच्या प्रकट दिनाला या 7 सेवा करा आणि हे व्हिडिओ तुमच्या कुटुंबाला, मित्रांना नक्की शेअर करा। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। दर आठवड्याला स्वामींच्या नवीन कथा, आरती, नामजप मिळेल। बेल आयकॉन दाबा, एकही व्हिडिओ चुकू नये। जाताना एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ।